हॅलो दोस्तो, आज माझा मूड होता पिझ्झा खायचा आणि आम्ही दोघं फुल स्पीडमध्ये चाललेलो जेटीवर बिकॉज आमची थोड्याच वेळात रोरो होती. बट ह्याच्या फोनच्या नादामध्ये शेवटी आमची रोरो चुकलीच. जस्ट एका सेकंदासाठी आमची रोरो समोरून जाताना दिसली आणि काका भडकलेले वेगळेच. गाईस, तुम्ही हा व्ह्यू बघा. मला कंटाळा यायला मी विचार केला, आता मी साईडला काहीतरी क्वेश्चन विचारते. अर्धा तास काय करायचं. आणि लिटरली तो त्याच पोजमध्ये बसून होता बराच वेळ. फिर गाइस कुछ भी हो जाए लेकिन अपनी हिरोइनगिरी नहीं रुकनी चाहिए. एवढा वेळ झाला तरी रोरो ना त्या बाजूला पोचलीच नव्हती. मग माझं डोकं एवढं फिरलं की माझ्या डोक्यात वेगळेच विचार यायला लागले आणि मी विचार करत होती की ह्या मिनी बोटमध्ये आपण दोघं जाऊया का. पण ह्याला काही पडलेलंच नव्हतं साहिलला, कारण की तो कंटिन्युअसली त्याच्या फोनवरती टॉक करत होता आणि आजूबाजूची लोकं माझ्याकडे बघत होती कारण की मी व्हिडिओ काढत होते आणि माझ्याकडे बघून हसत पण होते. मग काय, जवळजवळ 45 मिनिटाच्या वेटनंतर आम्हाला रोरो परत येताना दिसली. आम्ही दोघं फुल कंटाळलेलो, बट आम्ही फुल प्रिपेअर होतो की जशी रोरो येणार तशी पहिली एंट्री आमचीच, म्हणून आम्ही आमची गाडी पहिला जाऊन पार्क केलेली आणि वाट बघत होतो की रोरो लवकर रिकामी होईल. आणि जशी रिकामी झाली तसं पहिला नंबर आम्हीच एंट्री मारली आणि मग साहिलने त्याच्या फेवरेट प्लेसवरती गाडी पार्क केली. काहीच खूप टाईम झालेला, आम्ही खूप कंटाळलेलो होतो ऑलरेडी. आमचा प्लॅन ऑलमोस्ट कॅन्सल होत होता की आम्ही नाही जाऊ आता विरारला, बट रोरो दिसली म्हणून आम्ही आलो. आणि मग नंतर काका आली तिकीट घ्यायला. मग मी त्याला रोरोचं तिकीट दाखवायचं सोडून डीमार्टचं तिकीट दाखवलेलं चुकून. मग आमचं असं झालेलं का आम्ही एकदमचं विरारला कधी पोचतो, बट 10-12 मिनटातच आम्ही विरारला पोचलेलो. बट तिथे पण फोनवरती कंटिन्यू बोलत. मग रँडमली मला एका ठिकाणी उतरवलं आणि बोलतो, तुला कुठे पिझ्झा खायचा आहे तू चूज कर. तो फोन बाजूला फेक. आज होईल का पिझ्झा खोलून? तर 2x टॉपिंग लिहिलं आहे ना, त्यापेक्षा 2x स्पीड पकड तुझी पिझ्झा खोलायची. सोडा गाईज, मीच 2x स्पीडमध्ये एडिट करते व्हिडिओ. आत्ता कसं फटाफट झालं. गाईज, त्याच्या फोनला मी जाम शाप दिल्यात आज. ते जाऊ द्या, मी तर पिझ्झा एन्जॉय करणार बाबा. तुला खायचं तर खा, नाही तर नको खाऊ. कधीपासून इकडे तिकडे फिरवायला लावलंय साहिलने. इकडून टर्न मारतोय, तिकडून टर्न मारतोय, जसं काय ह्याला सगळं माहिती आहे विरारचं. गाईज, आमचं जवळजवळ अख्खं विरार वेस्ट फिरून झालंय. फोनवर हा बोलत होता पण घसा माझा सुकलेला, काय माहिती कसं काय. म्हणून माझी काहीतरी चिल्ड अशी प्यायची इच्छा होती, म्हणून आम्ही मोजितो घेतला. पण इथे पण हा, अरे यार साहिल फोन कहाँ से आते हैं? घे मोजितो घे. ताण लागली असेल नाही कधीपासून फोनवर बोलून बोलून. घे, अख्खा नको पिऊ, थोडासा मला पण ठेव, मी पण आहे बाकी. आता जवळजवळ 10:45 झाल्या तर रोरो गेली शेवटची. मग आता आम्हाला हायवेने जाण्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नव्हतं. रस्त्याला जाताना आम्हाला ना लिची भेटली. मग बाईक ठेवून साहिल जे आलाय लिची घ्यायला, मम्मी कसं मजा आ गया. लिचीचा भाव करता करता आणि फोनवर बोलता बोलता 1/2 किलो लिची आणि अशी खाल्लंय ना. 2-3 लिची मी पण खाल्या म्हणजे. मग आम्ही लिची घेतली आणि घरी जायला निघालो. पण साहिलला रस्त्यात परत भूक लागली यार. पोटभर खा यार साहिल, पहिलाच सांगते, मला जाम झोप आली आहे, घरी जायचं आहे. आणि मग आम्ही हायवे साईडला जायला निघालो, कारण की हायवे साईडला आम्हाला घरी जायचं होतं, कारण की रोरो लास्ट गेलेली आमची. आणि तिकडे जाताना आम्हाला हे अंकल भेटले. यांनी खूप पिलेली, खूप म्हणजे खूप पिलेली. बघा तुम्ही, सिग्नल कुठे दिले आणि वळत आहेत कुठे. भाई ये सांप बना दे, सांप ऐसे लहरा क्यों नहीं है, लहरा यही लहरा यही. सो गाईज, बाय बाय. आता थोड्या वेळात आम्ही घरी पोहोचू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.